नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। बरेचसे कमेंट आले होते की वर्ल्ड जीके वर प्रश्न आणि उत्तराचा एक व्हिडिओ बनवा। पण मित्रांनो, खरं म्हणजे वर्ल्ड जीके जागतिक जनरल नॉलेजच्या वर आधारित खूप असे प्रश्न आणि उत्तराचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत। परंतु मी हा पहिला एक व्हिडिओ बनवत आहे जगातील वाहतूक व्यवस्था यावर आधारित जगातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत। तसं जर बघितलं ती MPSC UPSC मध्ये सगळ्यात जास्त उपयोग या जगातील प्रश्न आणि उत्तराचा होत असतो, जनरल नॉलेजचा होत असतो, वर्ल्ड जीकेचा होत असतो। इंटरनॅशनल लेवलचे हे प्रश्न आणि उत्तर आहेत। तुम्हाला जर वाटत असेल वर्ल्ड जीकेवर आपण खूप सारे व्हिडिओ बनवावेत तर तुम्हाला विनंती आहे, आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओला तर लाईक तुम्ही करतच असतात, पण मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, कारण वर्ल्ड जीकेवरती जास्त व्हिडिओ नाही आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला गूगलवरती शोधायला खूप वेळ लागतो। त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सगळ्या टॉपिकवरती वर्ल्ड जीकेवरती सगळ्या टॉपिकचे प्रश्न आणि उत्तरं घेऊन येणार आहेत। फक्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला प्रत्येकजण लाईक करा, आणि तुम्ही जर तुमच्या मित्रांना शेअर केलं असेल तर कमेंट नक्की करा। कोण माझे व्हिडिओ पाहतं तुमचं नाव नक्की कमेंट करून सांगा। चला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, जगातील पहिला रेल्वे मार्ग कोणत्या देशात बांधण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ब्रिटन या देशामध्ये जगातील पहिला रेल्वे मार्ग बांधण्यात आला होता। दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब रस्ता म्हणजे कोणता होता? जगातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पॅन अमेरिकन महामार्ग। हा जगातील, लक्षात असू द्या, जगातील आपण जगाचा जनरल नॉलेज पाहत आहे, जागतिक जनरल नॉलेज आपण पाहत आहे, त्यामुळे हे प्रश्न आणि उत्तर खूप महत्त्वाचे असणार आहेत। तर याचं बरोबर उत्तर आहे पॅन अमेरिकन महामार्ग हा जगातील सर्वात लांब रस्ता आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, जगातील रस्त्याच्या लांबीच्या बाबतीत पहिल्या 3 देशांचा उतरता क्रम असा आहे। म्हणजे रस्त्याच्या लांबीच्या बाबतीत उतरता क्रम म्हणजे वरतून खालचा क्रम असा या प्रश्नाचा अर्थ होतो। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, US, भारत आणि ब्राझील असा उतरता क्रम जगातील रस्त्याच्या लांबीच्या बाबतीत या 3 देशांचा लागत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, दक्षिण गोलार्धात कोणत्या देशात रस्त्यांचे जाळे सर्वात जास्त आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अर्जेंटिना या देशामध्ये जगातील दक्षिण गोलार्धातील अर्जेंटिना देशामध्ये रस्त्याचे सर्वात जास्त जाळे हे आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जगात भारतीय रस्ते प्रणालीचा क्रमांक कितवा आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दुसरा क्रमांक हा जगात भारतीय रस्ते प्रणालीचा दुसरा क्रमांक आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, जगातील सर्वात विस्तृत रस्त्याचे जाळे कोणत्या देशात आढळते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका या देशामध्ये जगातील सर्वात विस्तृत रस्त्याचे जाळे आढळत असतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोणत्या आशियाई देशात सर्वात लांब रेल्वे मार्ग आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक डी, भारत या देशामध्ये सर्वात जास्त लांब रेल्वे मार्ग आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जगातील पहिली ट्रेन कधी धावली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1825 इसवी सनमध्ये जगातील पहिली ट्रेन धावली होती। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणत्या देशात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी,
US मध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे? पुढचा प्रश्न आहे नंबर 10. जगातील पहिली रेल्वे लाईन कोठे बांधली गेली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ईशान्य इंग्लंडमधील कोळसा खाणी आणि न्यू कॅसल दरम्यान जगातील पहिली रेल्वे लाईन बांधली गेली होती. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एक महत्त्वाची माहिती सांगायची, आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे चालू घडामोडींचे रोजचे रोज व्हिडिओ येत असतात, ते नक्की बघत चला. पुढचा प्रश्न आहे नंबर 11. ऑस्ट्रेलियाचा सर्वात लांब रेल्वे मार्ग ट्रान्स ऑस्ट्रेलियन रेल्वे जोडतो म्हणजे सिडनी ते पर्थ येथे ऑस्ट्रेलियाचा सर्वात लांब रेल्वे मार्ग जोडतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. व्हॅन्कूव्हरला हॅलिफॅक्सशी जोडणारा कोणता ट्रान्स कॉन्टिनेंटल रेल्वे मार्ग आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कॅनेडियन राष्ट्रीय रेल्वे मार्ग हा व्हॅन्कूव्हरला हॅलिफॅक्सशी जोडणारा ट्रान्स कॉन्टिनेंटल रेल्वे मार्ग आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? आता हे विधान आपण अगोदर वाचून घेणार आहोत. पहिला आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहेत. दुसरं, या रेल्वे मार्गाची लांबी अंदाजे 9,332 किलोमीटर आहेत. तिसरं, ही रेल्वे लाईन सेंट पीटर्सबर्ग ते व्लादिवोस्तोक यांना जोडते. आणि चौथं, या मार्गावरील रिगा हे एक मुख्य स्टेशन आहे. तर या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चुकीचे विधान कोणते आहेत? तरी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. या मार्गावरील रिगा हे एक मुख्य स्टेशन आहे, हे चुकीचं विधान आहेत. बाकीचे 3 जे आहेत ते एकदम बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. ट्रान्स सायबेरियन रेल्वे कुठून जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. लेनिनग्राड ते व्लादिवोस्तोक पर्यंत ट्रान्स सायबेरियन रेल्वे जात असते. लक्षात असू द्या, हे जगातील जागतिक जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तरं आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. ट्रान्स सायबेरियन रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 9,332 किलोमीटर ही ट्रान्स सायबेरियन रेल्वेची लांबी आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ट्रान्स सायबेरियन रेल्वे हा जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. जगातील पहिली ट्रेन कोणत्या देशादरम्यान धावली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. स्टॅक्टट ते डार्लिंग्टन येथे जगातील पहिली ट्रेन धावली होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. कोणता समुद्री जलमार्ग अमेरिकेच्या पूर्ण किनारपट्टी भागात आणि पश्चिम युरोप दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. उत्तर अटलांटिक सागरी महामार्ग हा समुद्री जलमार्ग अमेरिकेच्या पूर्ण किनारपट्टी भागात आणि पश्चिम युरोप दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करत असतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. खालीलपैकी कोणता जगातील व्यस्त सागरी मार्ग आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. उत्तर अटलांटिक सागरी मार्ग हा जगातील व्यस्त सागरी मार्ग आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 20. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरापासून न्यूयॉर्कपर्यंत जाणारी रेल्वे लाईन कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सेंट्रल ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वे मार्ग जगातील अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरापासून न्यूयॉर्कपर्यंत जोडले जातो. मित्रांनो, हे होते जगाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, खरं पाहता हे प्रश्न आणि उत्तरं MPSC UPSCसाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे की सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा या प्रश्नावर आधारित प्रश्न आणि उत्तरे या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे
खरोखर मनापासून जर तुम्हाला अशी माहिती पाहिजे असेल, असे जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. इथेच थांबूयात. धन्यवाद.